नमस्कार मैत्रिणींनो, सगळीकडे हराभरा सीझन चालू आहे. म्हणूनच आज आपण बनवतोय हराभरा कबाब. मटर कबाब आहे हा. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं साधारण 200 ग्रॅम होतील एवढे मटार घेतलेले आहेत आणि इथं मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे 200 ग्रॅम मटार हलकंसं 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे. हलक्या रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम जास्त वगैरे भाजून नाही घ्यायचं. तर मी इथं बघा भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सर जारमध्ये काढलेले सुद्धा आहेत. तर त्याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसूण घालून याला आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याचं वाटण करून घेऊया. तर याचं वाटण केलेलं आहे मी इथं आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलचे बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर याच्यामध्ये या वाटणामध्ये आता 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि मी 2 उकडून घेतलेले बटाटेसुद्धा मॅश करून घालून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, हळद, मीठ हे घालून परत आपण याला मिक्स करून घेऊया. खूपच छान रेसिपी आहे आणि याचे कबाब छानसुद्धा होतात. तर इथं तुम्ही बघू शकताय सगळं पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि याचे हाताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे गोळे बनवून घेऊया. म्हणजे चपट्या आकारामध्ये बनवून घ्यायचे. आणि आता इथं गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण असे शॅलो फ्रायसुद्धा खूपच छान लागतात. अगदी कुरकुरीत होतात, चव तर इतकी अप्रतिम आणि याच्यात आलं लसूण पेस्ट असल्यामुळं खूपच छान लागतात. तर इथं मी 5 घातलेले आहेत आणि याला मंद आचेवर आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि आलटून पालटून याला फ्राय करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता काय जबरदस्त असा कलर आला आहे. आणि बघा इथं आपले हे कबाब फ्राय करून तयार आहेत. बाकीचे पण असेच कबाब आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही इथं बघू शकता आपले सगळेच कबाब तयार आहेत. मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.